नान्नज येथे तुकाराम बीज साजरी. उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथे राष्ट्रसंत तुकाराम महाराज यांची जयंती बीज वारकरी संप्रदाय यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. कुंडली कृष्णात दडे. पटपट बोला. मी आज कमीत कमी 8 ते 9 महिने झालं आज जे भवानी महिला भजनी मंडळ उभा केलेला आहे. आणि माझ्या महिला भजनी मंडळ उभा करत असताना आमच्या भगिनी अप्सराताईमुळे सुजाताताई सावंताई यांच्यापासून आम्ही सुरुवातीला मीटिंग घेतली इथं. आणि त्याच पद्धतीनं आम्ही आज 9 महिने झालं जय भवानी महिला भजनी मंडळाचा हा उपक्रम एकादशी असो किंवा कुठली दत्त जयंती असो, ज्ञानेश्वर माऊलीचा समाधी सोहळा असो, आज माझ्या घरी तुकाराम महाराजाची बीज महिलाच्या वतीनं मी माझ्या घरी साजरी करत आहे. तरी आज 9 महिन्यापासून या आमच्या भगिनी माझ्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहून मला आतापर्यंत त्यांनी साथ दिली. आणि मीही त्यांचे भाऊ ह्या नात्याने मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने मी त्यांच्या पाठीशी उभा आहे. आणि हा कार्यक्रम यशस्वीरित्या पाडण्यासाठी मला सगळ्या महिलांचं सहकार्य लागलं. आणि ह्या 9 महिन्यापासून मी आजपर्यंत मला सुरुवातीला ही महिला भजनी मंडळ उभा करत असताना सुरुवातीला 9 महिला होत्या. आज 22 महिन्यावर माझा या जय भवानी महिला भजनी मंडळाचा आकडा गेलेला आहे. आणि ज्ञानेश्वर माऊलीचा समाधी सोहळा माझ्या विणकरी सुमनताई वसंत बोरे यांच्या घरी केला. त्यांच्या घरी आम्हाला 5,000 रुपयाचं अनुदान मिळालं. पुन्हा त्यानंतर माझ्या या जय भवानी महिला भजनी मंडळाच्या उपाध्यक्षा सुजाताताई अशोक सावंत यांच्या घरी मी दत्त जयंती ही माझ्या गोमातेला माझ्याबरोबर घेऊन मी त्यांच्या घरी जवळजवळ 40 महिलांनी गोमातेची ओटी भरून दत्त जयंतीचा कार्यक्रम केला. त्याही वेळेस मला माझ्या महिला भजनी मंडळानं मला साथ दिली. आणि त्यानंतर स्वामी आपलं गजानन महाराजाचा प्रकट दिन ज्या ठिकाणी मी ही मंडळ उभा केलं त्या माझ्या उज्ज्वलाताई मोहरे यांच्या घरी आम्ही गजानन महाराजांचा प्रगट दिनाचा कार्यक्रम केला. आणि त्यानंतर मी या महिलाच्या वतीनं ही तुकाराम महाराजाची बीज मी माझ्या स्वतःच्या घरी घेतली आहे. आणि सकाळपासून आजपर्यंत आत्तापर्यंत सकाळी माझा हरिपाठाचा कार्यक्रम झाला. सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत हरिपाठाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर
माझ्या श्री संत तुकाराम महाराजाच्या बीजेचा अभंग होऊन आम्ही फुलं टाकण्याचा कार्यक्रम केला. आणि आता माझे हरिभक्त पारायण कालिदास गणपत भोसले महाराज यांचं या ठिकाणी मी सगळ्या महिलाच्या वतीनं प्रवचन 2 तासाचं मी प्रवचन केलं. आणि आता 3 ते 4 3 ते रात्री 6:30 ते 7 वाजेपर्यंत माझ्या शेवटच्या महिलेच्या अभंगाची पाळी होईपर्यंत मी या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि रात्री 9 ते रात्री मग भजन संपेपर्यंत माझे वडगावचे माझे मित्र धनुबाप्पा चोरगडे, त्यानंतर माझ्या मारडीच्या माझ्या पाठीशी खंबीरपणानं बहीण ह्या नात्यानं मला आत्तापर्यंत माझ्या जलवंतताई मटे यांनी मला आत्तापर्यंत सहकार्य केलं, मोलाची साथ दिली. आणि त्यांनी माझ्या आतापर्यंतच्या कुठल्याही विनंतीला मान देऊन माझ्या छोट्याशा कार्यक्रमाला त्यांनी आतापर्यंत हजेरी लावली. मी त्यांचंही माझ्या जे महिला भजनी मंडळाच्या वतीनं मी त्यांचंही माझे महाराज समर्थ महाराज कुलकर्णी यांचंही या ठिकाणी मला मोलाचं सहकार्य मिळत आहे. आणि माझे पकवाज वादक आहेत माझ्या अजय भवानी महिला भजनी मंडळाच्या वतीनं समर्थ महाराजांचं मी पूर्ण आभारी आहे. ताई सुभद्रा चोरगडे ताई यांचेही आतापर्यंत मला मोलाचं सहकार्य लाभले. त्यानंतर भामाताई शिंदे, छाया शिंदे आणि आमच्या विजया आमच्या कालिदास भोसले महाराजांच्या सौभाग्यवती विजयाताई कालिदास भोसले घरचेच राहायचे. वंदना कुंडलिक दडे आणि हा कार्यक्रम मी सगळ्या माझ्या बहिणीच्या विनंतीला मान देऊन मी आजपर्यंत यशस्वीरित्या पार पाडत आहे. आणि आता गाथा भजन होईल माझ्या या जय भवानी महिला भजनी मंडळाचं. आणि रात्री 9 ते रात्री 1 ते 2 वाजेपर्यंत हरिजागर हा कार्यक्रम मी आतापर्यंत ठेवलेला आहे. आतापर्यंत जवळजवळ 100 ते 150 लोकांचा स्वयंपाक करून मी यशस्वीरित्या आता जय घोष करा माऊली. विठ्ठल 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 हा नामस्मरण.